आदल्या दिवशी काय तो दांडा काय ते करून एकू मामावरती आणि समस्त गद्दार टोळीवरती तोंडसूक घेतलं आणि अर्ध्या रात्री गद्दार गटाचा हात धरणारी आमची शितलूताई त्याच्या 1-1 वाजेपर्यंत आमच्या एकू मामाच्या बंगल्यावरती पडून राहिली. पण मिळालं काय? काहीच नाही. हातामध्ये धुपाटणं मिळालं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा राजकीय रंग आता चांगलाच चढलाय. सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेत, पण सर्वात जास्त उत्सुकता होती ती एकनाथ शिंदे नेमकं कोणाला संधी देणार याची. कारण शिंदे गटात इच्छुकांची मोठी रांग होती. त्यात सर्वाधिक चर्चेत होतं एक नाव, प्रवक्त्या शीतल म्हात्रे. ठाकरेंवर जोरदार टीका करत आघाडीवर असणाऱ्या शीतल म्हात्रे यांना यावेळी संधी मिळेल अशी जोरदार चर्चा होती. पण एकनाथ शिंदेंनी शीतल म्हात्रेंना डावलत थेट नीलम गोरे यांना उमेदवारी दिली आहे आणि त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्ष शिंदे गटात विलीन करणारे बच्चू कडू यांनाही तिकीट देऊन मोठा राजकीय संदेशच दिलाय. दरम्यान शीतल म्हात्रे यांचा पत्ता कट झाल्यानंतर राजकारण तापलंय. शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या फोड यांनी थेट शीतल म्हात्रेंवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. ताई माई अक्का चला शीतल म्हात्रेचा फॉर्म भरायला. खरं तर आदल्या दिवशी काय तो दांडा काय ते करून एकू मामावरती आणि समस्त गद्दार टोळीवरती तोंडसूक घेतलं आणि अर्ध्या रात्री गद्दार गटाचा हात धरणारी आमची शितलूताई. आदित्य साहेबांवरती उद्धव साहेबांवरती इतकंच काय तर राजकारणामध्ये नसलेल्या रश्मीताईवरती सुद्धा भूक भुकली का तर आपल्या पदरामध्ये परिषदेची भीक मिळावी म्हणून. पण झालं काही वेगळंच. आमच्या एकू मामाला अरे बापरे रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत आमच्या एकू मामाच्या बंगल्यावरती पडून राहिली. म्हणजे जाऊ दे आता पुढे काही बोलायला नको. पण मिळालं काय? काहीच नाही. हातामध्ये धुपाटणं मिळालं. शितलूताई मला तुझ्याबद्दल फार वाईट वाटतं ग. तू इतकी ठाकरेंवरती बोलतेस, इतकी ठाकरेंवरती भुंकतेस, पण मिळालं काहीच नाही. शिक जरा काहीतरी. ज्योतिताईंकडून ती पाठी मागून आली पण आणि खासदार पण झाली. जाऊ दे शीतलताई, तुझ्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. काही वाटलं तर मला फोन कर. मी तुला मस्त एखादा अद्रकचा चहा वगैरे करून तुला तुझी जी डोकेदुखी वगैरे झाली असेल रडून ती दूर करण्याचा प्रयत्न करेल. चला बाय. जय महाराष्ट्र. आता या सगळ्या घडामोडींनंतर पुढे काय होणार? शिंदेंचा हा निर्णय किती फायदेशीर ठरणार आणि नाराज नेत्यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.